हिंदू खाटीक समाज विकास संस्था नवी मुंबई पनवेल महिला दिन संपन्न। नवी मुंबई प्रतिनिधी संगीता घोणे, संपादिका कल्याण। महिला दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने शनिवार 21 मार्च 2026 रोजी पार्वती महादेव सावळेकर रोटरी सभागृह न्यू पनवेल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात क्लाउड9 हॉस्पिटल नेरूळच्या स्त्रीरोग तज्ज्ञ शेफाली पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीपप्रज्वलन केले। यावेळी संस्थेचे अध्यक्ष विश्वास कांबळे, कार्याध्यक्ष रवींद्र कांबळे आणि खजिनदार अभिजित खराटे उपस्थित होते। कार्याध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महिला दिनानिमित्त शुभेच्छा देत कार्यक्रमासाठी महिलांनी केलेल्या तयारीबद्दल कौतुक केले, तसेच कार्यक्रमाची कमी उपस्थितीबद्दल खंत व्यक्त केली। अध्यक्षीय भाषणात विश्वास कांबळे यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगत आतापर्यंत इतिहासात देखील महिलांची महती सांगितली आणि सर्व क्षेत्रात महिला अग्रेसर असून महिला सध्या देश, राज्य, महानगरपालिका यामध्ये प्रमुख पदावर महिला विराजमान आहेत। चूल व मूल ही संकल्पना लोप पावली, समाजात देखील खूप महिला कर्तबगार आहेत। या सगळ्यांचे कौतुक वाटते, महिलांना शुभेच्छा दिल्या। यानंतर डॉक्टर शेफाली पाटील यांनी महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी आणि सध्या कॅन्सरवर मात करण्यासाठी आलेल्या लसीची व ती कशी उपलब्ध होते याची माहिती दिली। यानंतर उपस्थित महिलांचा सन्मान गुलाब, पुष्प व पाकळ्यांचा वर्षाव करून करण्यात आला। हळदी कुंकूचा मान देऊन सन्मान करण्यात आला। महिलांचे हे स्वागत, सन्मान कौतुकास्पद होते। त्यानंतर हॉलमध्ये रंगला मनोरंजन कार्यक्रम। महिलांचे खेळ, स्पर्धा, गाणी, नृत्य या बहारदार मनोरंजनाची रेलचेल सुरू झाली। सर्व महिलांनी अगदी लहान मुलींपासून वयोवृद्ध महिला सर्वच उत्साहात, आनंदात सहभागी झाल्या। त्यांनी आपल्या आवडीचे गाणे गात आपल्यातील सुप्त गुणांचे कौशल्य सादर केले। उखाणेचा फडसुद्धा भारीच जमला होता। महिलांच्या कलेला महिलांसोबत पुरुष मंडळी देखील मनापासून दाद देत होते। महिलांच्या मनोरंजनासोबत मुलांनी देखील आपली कलाकारी सादर केली। त्यात नाच, गाणी, कविता, सर्व वातावरण उत्साही झाले होते। याच उत्साहात पुरुष मंडळी देखील सहभागी झाले। ते देखील धमाल गाण्यावर थिरकले, त्यामुळे धमाल वाढली। या सर्व मनोरंजक वातावरणाला रंगरूप दिले ते सूत्रसंचालन करणाऱ्या या कार्यक्रमात पारंगत असलेल्या सूत्रसंचालिका अरुंधती बंदसोडे यांनी। त्यांचाही शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। हा उत्साही कार्यक्रम तब्बल 3 तास रंगतदार होत गेला। शेवटी आभार प्रदर्शन अश्विनी वंजारी यांनी केले। यामध्ये सर्व उपस्थितांसहित कार्यक्रमाकरता सर्व प्रकारचे सहकार्य, आर्थिक सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता रवींद्र कांबळे यांनी महाराष्ट्र गीताने केली। कार्यक्रमानंतर रुचकर स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद सर्वांनी घेतला आणि अभिमानाची बाब म्हणजे हे जेवण ज्या हॉटेलमध्ये ऑर्डर केले होते ते हॉटेल आपल्या समाजभगिनी सौ रोहिणी गणेश घोणे यांचे होते। सर्वांनी हसतमुखाने जेवणाचा आनंद घेतला। निर्भीड रणरागिणी न्यूजसाठी संगीता घोणे, संपादिका कल्याण। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। अशाच नवीन नवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील।